नमस्कार. आज आपण अगदी गावरान चवीचा मस्त झणझणीत हिरव्या वाटणापासून तयार केलेला खारं वांगं बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी झणझणीत गावरान चवीचा मस्त असा चमचमीत खारं वांगं. तर खारं वांगं करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी घेतली आहे खोबऱ्याचे काप, एक मोठा चिरलेला कांदा, 2 ते 3 आल्याचे तुकडं, 5 ते 6 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. तर यामध्ये अगदी थोडं तेल टाकून आपल्याला अगदी तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे. चला तर मग आपलं इथं सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे. अगदी अशा प्रकारे तांबूस कलर येईपर्यंत सर्व साहित्य छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला खारं वांगं बनवण्यासाठी अशा प्रकारे मी इथं वांगे कापून घेतली आहे. अगदी एका वांग्याचे आपल्याला 4 काप करायचे आहे, जेणेकरून मसाला भरायला छान सोयीस्कर होईल. आणि हे वांगं काळे पडू नये म्हणून आपल्याला थोडा वेळ पाण्यात टाकून ते चाळणीत काढून घ्यायचं आहे. चला तर मग मसाला तयार करूया. तर मसाला तयार करण्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. तर मी आधी शेंगदाणे भाजून घेतलं आहे आणि अगदी आपल्याला ह्या शेंगदाण्याचं अगदी दरदरं वाटण करून घ्यायचं आहे. अजिबात बारीक वाटण करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे इथं मी शेंगदाण्याचं असं जाडसर वाटण करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी दरदरा वाटण करून घेतलेलं आहे. चला तर मग बाकी साहित्य पण अशाच प्रकारे वाटण करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी त्याच पात्रामध्ये बाकीचं उरलेलं वाटण पण करून घेत आहे. आणि यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर लागणार आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही धने, जिरं हे सुद्धा मसाले टाकू शकता. तर अशा प्रकारे इथं मी वाटण तयार करून घेतलं आहे. तर जो आपला उरलेला मिश्रण आहे तो सुद्धा आपण वाटण करून घेऊया. चला तर मग इथं आपलं वाटण तयार आहे. यामध्ये आपल्याला काही मसाले लागणार आहे. त्यासाठी टाकणार आहे मी अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच गोडा मसाला, अर्धा चम्मच धनिया पावडर. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. वाटण करत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जर तुम्ही वाटण करताना थोडं जरी पाणी टाकलं तरी आपला मसाला हा वांग्यामधून बाहेर निघण्याची शक्यता असतो. नंतर यामध्ये मी अगदी अर्धा ते 1 चम्मच थोडं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. चला तर मग मिश्रण तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार झाल्यानंतर वांग्यामध्ये हे मिश्रण छान भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वांग्यामध्ये अशा प्रकारे हा तयार केलेला मसाला वाटण छान अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. आणि वांग्यामधून मसाला निघणार नाही त्यासाठी हलकं आपल्याला हाताने छान वांग्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं, जेणेकरून मसाला छान बाहेर निघणार नाही. तर पुन्हा मी तुम्हाला एक वांग्यामध्ये मसाला भरून दाखवत आहे. तर अशा प्रकारे पुन्हा आपण अगदी सहज मसाला भरायला अगदी 5 ते 6 मिनटं आपल्याला लागतात आणि अगदी झटपट अशी भाजी तयार होतो. कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता अगदी सहज गावरान चवीची मस्त झणझणीत अशी ही भाजी तयार होतो. तर अशा प्रकारे इथं मी सर्व वांगी छान मसाले भरून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त एवढे वांग्यामध्ये मी मसाला भरून सुद्धा थोडा मसाला उरलेला आहे. चला तर मग आपण भाजी करायला घेऊया. तर खारं वांगी करत असताना आपल्याला फोडणीमध्ये फक्त जिरं, मोहरी आणि जर तुमच्याकडे हिंग अवेलेबल असेल तर हिंगाचा पण तुम्ही वापर करू शकता. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथं साहित्य लागत नाही आणि आपल्याला सरळ वांगे तेलामध्ये अगदी 2 ते 3 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जी आपण भरलेली वांगी होती ते
आपल्याला तेलामध्ये अगदी 5 ते 6 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जी उरलेली वांगी होती ती पण इथं मी सर्वच वांगे टाकून अगदी 5 ते 6 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. आणि आपल्याला अगदी 2-2 मिनिटांनी ही भाजी छान फिरवत राहायचं आहे, जेणेकरून मसाला हा चिपकणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जवळपास 5 ते 6 मिनटं झालेली आहे. वांग्यांचा कलर पण छान बदललेला आहे. अगदी वांगी छान बाहेरून फ्राय होत आलेली आहे. तर आपल्याला अशा प्रकारे अगदी कमी आचेवर आपल्याला ही वांगी छान भाजून घ्यायचं आहे, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. चला तर मग इथं आपले वांगे तयार भाजून झालेली आहे. नंतर यामध्ये जो मी तयार केलेला वाटण आहे तो उरलेला होता, तो पुन्हा मी यामध्ये टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला छान ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर अगदी उरलेला वाटण यामध्ये मी टाकलेला आहे, जेणेकरून आपली भाजी छान मसालेदार आणि ग्रेव्हीदार होईल. नंतर यामध्ये अगदी मी थोडं अर्धा ते 1 चम्मच तिखट टाकत आहे. तसं खाऱ्या वांग्यामध्ये तिखट टाकल्या जात नाही, पण इथं मी थोडं तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर तिखटाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. नंतर यामध्ये आपण तयार केलेला जो वाटण आहे त्यामधला जो पाणी उरलेला होता तो पाणी यामध्ये मी टाकून अगदी आपल्याला ही भाजी 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायची आहे. अगदी सर्व मिश्रण छान एकजीव करून आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजी छान शिजवून घेऊया. चला तर मग आपली भाजी जवळपास 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं झाली आहे. तेलामध्येच मी ही भाजी पूर्णपणे शिजवलेली आहे. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आणि आपल्याला ह्या स्टेजवर तुम्हाला भाजीला कितपत रस्सा करायचा आहे किंवा कितपत ग्रेव्ही करायची आहे त्याच्यानुसार इथं पाण्याचा वापर करा. इथं जवळपास मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि ह्या पाण्याला छान उकळी येईपर्यंत अगदी घट्टसर रस्सा होईपर्यंत छान भाजीला जवळपास आपल्याला पुन्हा 5 ते 6 मिनटं छान भाजी शिजवून घ्यायची आहे. अगदी कडेला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी 5 ते 6 मिनटासाठी ही भाजी शिजवून घेते. चला तर मग इथं आपली भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अप्रतिम असे भाजीला कलर आलेला आहे. अगदी छान दिसायला मस्त दिसत आहे. आणि वर छान असं तेल पण उतलेलं आहे. आणि वांगी तर अगदी मस्त असे सॉफ्ट पण झालेली आहे आणि अजिबात तुटलेली पण नाही आहे. अगदी खायला ही वांगी मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथं आपल्याला ही भाजी करायला जवळपास 15 ते 20 मिनटं आपली ही भाजी तयार होऊन जातो. तर अशा प्रकारे अगदी झटपट मस्त अशी झणझणीत खारं वांग्याची भाजी आपली तयार आहे. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ही भाजी अगदी मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या डब्यासाठी, चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा किंवा पराठ्यासोबत खा. अगदी खायला अप्रतिम लागतो. आणि अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये अगदी गावरान चवीची मस्त झणझणीत अशी ही खारं वांग्याची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.